हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की चार्ट कसा बनवायचा, चार्ट कशासाठी तयार करतात. तर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला मापे माहीत पडायसाठी की कोणत्या साईजसाठी. साईज म्हणजे कशी, तर 28पासून तुम्ही 48पर्यंत किंवा 50पर्यंत मापं टाकू शकता. एकदा आपल्याला जर माहिती झालं की आपल्याला शोल्डर साईज कोणती आहे, शोल्डर किती घ्यायचा आहे, मोंडा किती घ्यायचा आहे आणि नेकची रुंदी, तर नेकची जी लांबी आहे ती आपल्या इच्छेनुसार घ्यायची असते किंवा कस्टमर जे म्हणत असेल त्याप्रमाणे आपल्याला घ्यायची असते. तर आता सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की साईज. इथे 28 साईज आहे, तर आपल्याला 28चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर घडी केवढ्याची घालायची, आपल्याला किती याची घालायची आहे, तर 7ची घडी घालायची आहे आणि 2 इंच आपल्याला मार्जिन, तर एकूण म्हणजे 9ची घडी. तर 28 साईजसाठी शोल्डर किती घ्यायचं आहे, तर 5. आर्मोल किती घ्यायचा आहे किंवा मोंडा किती घ्यायचा आहे, तर 5 घ्यायचा आहे आणि गळ्याची रुंदी 2 घ्यायची आहे. जर तुम्ही गळा कितीही मोठा शिवत असाल, मागचा म्हणा किंवा समोरचा म्हणा, तर गळ्याची रुंदी कधीही पण कमी घ्यायची असते. तर आता 30 साईजसाठी आपल्याला घडी घालायची आहे 7.5 इंचाची. शोल्डर पण 5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आर्मोल पण 5.5 इंच घ्यायचं आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे ती 2.25 इंच घ्यायची आहे. तर तसंच 32 साईजसाठी आपल्याला घडी घालायची आहे, म्हणजे चौथा भाग आहे 8, कारण पूर्ण साईजचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला. तर 8. तर शोल्डर किती घ्यायचं आहे, 5.25 इंच. आर्मोल घ्यायचा आहे 5.25 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. तर अशा प्रकारे आपल्याला चार्ट बनवून घेतलेला आहे, तो बनवून ठेवायचा आहे. कधी समजा जर तुमच्या लक्षात नाही आलं की किती कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं आहे, तर त्यासाठी. आता 34साठी चौथा भाग आहे 8.5 इंच. 34चा 8.5 इंच चौथा भाग येतो आणि शोल्डर येते 5.5 इंच. आर्मोल आहे 6 इंच आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे. आणि आता 36 साईजसाठी चौथा भाग 9 येतो आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. आर्मोल घ्यायचा आहे 6 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. 38साठी आपल्याला घ्यायचं आहे 9.5 इंच येते चौथा भाग आणि शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे आणि आर्मोल जे आहे ते 6.5 इंच घ्यायचं आहे 38साठी आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. कारण गळा आपण मोठा शिवतो किंवा मागचा गळा लहान शिवतो किंवा मोठा शिवतो. लहान जर असेल तर 3 इंच घ्यायचे आहे, मोठा जर शिवायचा असेल तर 2.5 इंच घ्यायचे आहे. आता 40साठी किती घ्यायचं आहे, हे नॉर्मल आहे. तर 40 साईज आहे आणि त्याची घडी घालायची आहे, म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे तर 10. शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. आर्मोल घ्यायचा आहे 6.5 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आता 42 साईजसाठी किती आहे, 42चा चौथा भाग इथे आहे 10.5 इंच. शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. आर्मोल पण 6.5 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच आहे. तर 2.5 इंच कोणत्या साईजपासून घ्यायचं आपल्याला, तर 34 साईजपासून आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. तर 44 साईजपर्यंत. 44चा चौथा भाग येतो 11 इंच. शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. आर्मोल घ्यायचा आहे 6.5 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तर आता बघू शकता तुम्ही 44 साईजपर्यंत आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंचापर्यंत आणि आर्मोल घ्यायचा आहे 6.5 इंच. आता 46साठी किती घ्यायचं आहे, चौथा भाग येते 11.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा 5.5 इंच. आर्मोल बघू शकता तुम्ही, आर्मोल किती घेतला आपण, 7.25 इंच घेतला आहे 46साठी आणि गळ्याची रुंदी जवळपास 3 इंच घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता मोठा गळा असेल तर. आणि आता साईज आहे शेवटची 48साठी 12 चौथा भाग येतो 12 48 किंवा 48चा चौथा भाग येतो 12 आणि शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, जसं माप वाढेल जशी साईज वाढेल तसं तसं आपल्याला शोल्डर आणि आर्मोल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर 48साठी आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आर्मोल घ्यायचा आहे 7.5 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याची जी नेक आहे ती 2.5 ते 3 इंचापर्यंत घेऊ शकतात, ते पण गळ्याच्या रुंदीप्रमाणे. कारण भरपूर लेडीजचा जो शोल्डर असतो तो फुगीर असतो किंवा लहान मोठा असतो. तर त्या साईज आपल्याला हे चार्ट जर बनवून घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा कुठलेही तुम्ही माप जर आलं, जर
तर त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजची मापं टाकता आली पाहिजे. आणि कमर मग जशी जशी ब्लाऊजवरून ब्लाऊजचं माप जर असेल तर कमर त्याप्रमाणे घ्यायची आहे. पण हे जे मापं आहे हे सहसा सारखेच असतात. तर अशा प्रकारे आपल्याला मापे टाकता आली पाहिजे, किंवा चार्ट जर असला आपल्याजवळ तर चार्टने आपलं अर्धं काम सोपं होऊन जाते. आणि नवीन शिकणारे जे आहे त्यांनी तर चार्ट जवळ असायला पाहिजे, कारण मापे लवकर लक्षात येत नाही किती घ्यायचे किती नाही. तर अशा प्रकारे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल.